भाजपने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। भाजपची पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आज याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येत आहे। येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। आज कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे येणार आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचा इथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे। कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर विधानसभा सायंकाळी 6 वाजता गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे येणार आहेत। त्यांच्याबरोबर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित राहणार आहे। विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर या बैठकीत मोर्चे बांधणी केली जाणार आहे। तसंच केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यात मोठा भाऊ म्हणून भूमिका बजावलेली आहे। जिल्ह्यातील 10 पैकी तब्बल 7 जागांवर भाजपने दावा केल्याचं देखील चित्र इथं पाहायला मिळते। दरम्यान या मतदारसंघांपैकी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणसह इचलकरंजी, राधानगरी, चंदगड, शिरोळ आणि हातकणंगले या 7 मतदारसंघांचा समावेश म्हणजे भाजपला तिकीट मिळावं या अनुषंगाने इथे करण्यात आलेला आहे। दरम्यान या संध्याकाळच्या अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आले। जवळपास 800हून अधिक पोलिसांचा फौजफाटा अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी नियोजित करण्यात आलेला आहे। ही पाठीमागे जर बघितलं तर हा महासैनिक दरबार हॉल इकडे जाणार रोड आहे। या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केल्याचं देखील आपल्याला इथं पाहायला मिळतंय। तर या बैठकीत नेमकं काय होते हे आता पाहायला लागणार आहे आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये कोणता निर्णय घेणार आहेत हे देखील आपल्याला इथं आता पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन केतन काडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।